शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे। निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत। याच अनुषंगाने नागरिकांना आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याबाबत माहिती व तक्रार देण्यासाठी आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे। त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यशवंत नांगे यांनी दिली आहे। शहरातील विनायक नगर भागातील शीतल विहार परिसरात एका वृद्ध महिलेच्या घरातून 2.5 तोळ्यांचे सोन्याची माळ चोरीला गेल्याचं घटना उघडकीस आली आहे। घर दुरुस्तीचं काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लता निवृत्ती खेडकर यांनी फिर्याद दिली आहे। इलेक्ट्रिशियनचे काम करणारा गुलाब लिमसे व वॉलपेपरचं काम करणारा राजू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर लगेच राजकीय हालचालींना वेग आलाय। महायुती व महाविकास आघाडीत जोरदार बैठका बुधवारपासून सुरू झाल्यात। बुधवारी महायुती व महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची प्राथमिक बैठक झाली। यंदाच्या महापालिका निवडणुकीत उमेदवारीसह अंतिम निर्णय हा महायुतीमध्ये माजी खासदार डॉक्टर सुजय विखे तर महाविकास आघाडीत खासदार निलेश लंके घेणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। नगरसह राज्यातील वेगवेगळ्या भागात सध्या सुरू असणारी थंडी 31 डिसेंबर नंतर संक्रांतीपर्यंत टिकून राहणार आहे। विशेष करून उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात थंडीचं वातावरण चांगलंच राहणार आहे। दरम्यान 19 तारखेपासून पुढील 4 ते 5 दिवस राज्यभर पारा 1 किंवा 2 अंशांनी वाढणार असला तरी त्यानंतर पुन्हा थंडीचा तडाखा कायम राहणार आहे। राज्यातील थंडीबाबत माहिती देताना पुण्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खळे यांनी सांगितलं, राज्यात जळगाव, धुळे, अहिल्यानगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यात थंडीचा मुक्काम राहणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागल्यात। महानगरपालिकेच्या निवडणूक घोषणेनंतर सर्वांचं लक्ष जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागलं होतं। मिळालेल्या ताज्या माहितीनुसार राज्यातील 14 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची दाट शक्यता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या संदर्भात महत्त्वाचे संकेत दिले आहेत। शहराची खबरबातमध्ये इथे सांगतोय, तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।